चित्राचा विषय ठरवूनच काम करू नका. तुम्हाला मुक्तपणे चित्र करायचं असेल, एखाद्या माध्यमाचा अभ्यास करायचा असेल, उदाहरणार्थ चारकोलचं तुम्हाला काही काम करायचं असेल, तर कागदाचा सरफेस किंवा कागदाचं टेक्स्चर आणि चारकोलचा सॉफ्टनेस असं बघून तुम्ही काहीतरी एक रॅन्डम करत जा आणि त्या मासमधनं जे काही होईल त्यातनं शोधा. म्हणजे बऱ्याचदा काय होतं, आपण विषयाच्या इतक्या अधीन जातो की चित्र जर आपण जो कागदाचा आकार घेतलेला आहे किंवा आपण ज्या एका स्पेसमध्ये काम करतोय त्या स्पेसचा आपल्याकडे विसर पडतो आणि मग ते कंपोजिशन होत नाही चांगलं. माझं कामाची पद्धत अशी की मी एक रॅन्डम अशा प्रकारचं काहीतरी कंपोज लक्षात घेऊन कागदाचं आणि एकूण आकार कोणता आहे तो, आणि मग एकदा प्राथमिक असे जे कलरचे टोन किंवा चारकोलचे टोन करून घेतले, मग त्यात आकार शोधतात. म्हणून प्रत्येक वेळी चित्राचा विषय ठरवूनच काम करू नका. तुम्हाला मुक्तपणे चित्र करायचं असेल, एखाद्या माध्यमाचा अभ्यास करायचा असेल, उदाहरणार्थ चारकोलचं तुम्हाला काही काम करायचं असेल, तर कागदाचा सरफेस किंवा कागदाचं टेक्स्चर आणि चारकोलचा सॉफ्टनेस असं बघून तुम्ही काहीतरी एक रॅन्डम करत जा आणि त्या मासमधनं जे काही होईल त्यातनं शोधा. म्हणजे बऱ्याचदा काय होतं, आपण विषयाच्या इतक्या अधीन जातो की चित्र जर आपण जो कागदाचा आकार घेतलेला आहे किंवा आपण ज्या एका स्पेसमध्ये काम करतोय त्या स्पेसचा आपल्याकडे विसर पडतो आणि मग ते कंपोजिशन होत नाही चांगलं. माझं कामाची पद्धत अशी की मी एक रॅन्डम अशा प्रकारचं काहीतरी कंपोज लक्षात घेऊन कागदाचं आणि एकूण आकार कोणता आहे तो, आणि मग एकदा प्राथमिक असे जे कलरचे टोन किंवा चारकोलचे टोन करून घेतले, मग त्यात आकार शोधतात. म्हणून प्रत्येक वेळी